हंगाम चालू आहे। या ऊस तोडीसाठी बीड सारख्या जिल्ह्यातील अनेक गावातून ऊस तोडीच्या टोळ्या येत असतात। एक मुकादम आणि त्याची टोळी अशा अनेक टोळ्या येत असतात। या टोळ्या जिथे ऊसतोड असेल तिथे पाल ठोकून राहत असतात। वेगवेगळे राहत असले तरी फुरसतीच्या वेळी हे लोक एकत्र जमून गप्पा टप्पा मारत असतात। बहुतेकदा या टोळीमध्ये नव्या जोमाचे तरुण लोकच असल्याने साहजिकच या टोळीमध्ये काहींचे प्रेम जुळते आणि लग्नही होते। इतकेच नव्हे, या टोळीमध्ये अनैतिक संबंधही जुळले जातात। नवऱ्याच्या अपरोक्ष अथवा बायकोच्या अपरोक्ष हे संबंध चालू असतात। काही वेळेला या लफड्याची माहिती एकमेकांच्या जोडीदाराला नसते। जेव्हा ती समजते तेव्हा मात्र काही खैर नसते, कारण या टोळीतील ऊसतोड कामगार हे आपला शीनवटा घालवण्यासाठी दारू पित असतात। संध्याकाळी ही दारू पोटात गेली की त्यांच्यातील सैतान जागा होतो आणि आपल्या बायका पोरा बाळांना मारझोड होऊ लागते। दत्ता निर्मळ यालाही आपल्या पत्नीचे लफडे समजून आले, तेव्हा त्याने विजय मालाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। याला कंटाळून त्याने आपल्या नवऱ्याला मारण्याची परवानगी आपल्या प्रियकराला दिली। कोणाच्याही लक्षात येणार नाही असे कट कारस्थान करून दत्ता निर्मळ याचा खून पचवण्याचा प्रयत्न केला असला तरी अखेरीस हा गुन्हा उघडकीस आला। या घटनेची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे। दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात असणाऱ्या चांदापुरी गावात ऊस तोडीसाठी आलेला दत्ता निर्मळ याने आपल्या पत्नीला तू पुढे खोपाटावर जा, मी नंतर येतो असे सांगून घरी जाण्यास सांगितले। दत्ता निर्मळ आणि त्याची पत्नी विजयमाला हे दोघे ऊसतोड कामगार आहेत। सध्या ऊसतोड चालू असल्याने ते दोघे एका शेतात काम करत होते। काम आटोपल्यावर विजयमाला घरी जाण्याच्या तयारीत होती। आपल्या बरोबर आपल्या पतीने यावे असे तिला वाटले, म्हणून ते आपल्या पतीला म्हणाले, काम झालं नव का, मग जाऊया की घरी, अगं तू जा पुढं, मी येतो मागणं असे म्हणत विजयमालाला पुढे पाठवण्यात आले। विजयमाला आपल्या खोपाटावर आली। घरात उरलेली कामं केल्यानंतर तिने जेवणही केले आणि आता ते आपल्या नवऱ्याची वाट पाहू लागली। पण थोड्याच वेळात येणारा तिचा नवरा दत्ता हा मात्र घरी येण्याचे चिन्ह दिसेना। रात्र उलटून गेली तरी तो आला नाही। वाट पाहतच विजयमालाला कधी डोळा लागला हे समजलेच नाही आणि ती झोपी गेली। सकाळी तिला जाग येताच तिने पाहिले तर तिचा पती अजून घरी आला नव्हता। तिला त्याची काळजी वाटू लागली, म्हणून तिने सरळ माळशिरस पोलीस स्टेशन गाठले। तिथे तिने आपले नाव विजयमाला दत्ता निर्मळ, वय वर्ष 40, राहणार निर्मळवाडी, जिल्हा बीड असे सांगत आपला पती कुठे गायब झाला हे समजत नसल्याने त्याची मिसिंग तक्रार दाखल करण्यास आले असल्याचे सांगितले। पोलिसांनी रितसर मिसिंग व्यक्तीचे वर्णन, अंगावरील कपडे याची माहिती घेत मिसिंग नंबर 7/2025 नुसार दाखल करून घेतले। मिसिंग व्यक्ती म्हणजे दत्ता निर्मळ हा ऊसतोड कामगार होता। तो मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथे ऊस तोडीसाठी आला होता। या ठिकाणी त्याने खोपाट बांधले होते, त्यामध्येच तो आणि त्याची पत्नी असे दोघे जण राहत होते। पोलिसांनी ताबडतोब त्याच्या तपासाला सुरुवात केली। सोमवार दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी सुळेवाडी गावचे पोलीस पाटील वंदना लोखंडे यांनी माळशिरस पोलिसांना माहिती दिली की ग्रामपंचायत पाणी पुरवठा विहिरीमध्ये एक पोते पडले आहे, ते पाण्यावर तरंगत आहे। त्यानुसार माळशिरस पोलीस ठाण्यात याबाबत माहिती समजताच पोलीस कॉन्स्टेबल दत्ता खरात व धनाजी झगडे हे दोघे घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पोते विहिरीतून बाहेर काढले, तेव्हा उग्र वास येत होता। पोलिसांनी पोते उघडताच एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला। पोत्यात 15 ते 20 किलो वजनाचा दगडही होता। एकूणच हा खुनाचा प्रकार असल्याचे समजून येत होते। घटनास्थळी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना दिली। तेही लगेच आपल्या सहकार्यासह घटनास्थळी पोहोचले। परिसरात जमलेल्या ग्रामस्थांना मृतदेह ओळखता का असे विचारले असता तो मृतदेह कोणालाच ओळखता आला नाही। मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मृतकाच्या अंगावरील कपड्यांची तपासणी केली, मात्र काही आढळून आले नाही। 4 दिवसापूर्वीच माळशिरस पोलीस ठाण्यात एका मिसिंगची तक्रार दाखल केली होती। त्यामध्ये दिलेले वर्णन आणि अंगावरचे कपडे याच्याशी मृतदेहाचे वर्णन जुळते का हे पाहिले असता फिर्यादी महिलेने दिलेले कपड्याचे वर्णन आणि मृतकाच्या अंगावरील कपडे हे मिळते जुळते होते। म्हणून पोलिसांनी विजयमाला निर्मळ हिला बोलावून घेतले। तिने मृतदेहाची पाहणी केली। दत्ताच्या पायावर विठ्ठल रुक्मिणीचे चित्र गोंधवून घेतलेले होते।
मृतकाच्या पायावर हे गोंधळ असल्याने हा मृतदेह दत्ता निर्मळ याचा असल्याचे त्याची पत्नी विजयमाला आणि दीर अशोक यांनी सांगितले. पोलीस ठाण्यात दत्ता निर्मळ याचा खून झाल्याची फिर्याद दाखल करण्यात आली. रीतसर सोपस्कार पूर्ण करण्यात आले. या खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी पोलीस पथक तयार केले. माळशिरस परिसरात असलेल्या ऊसतोड मजुरांकडून दत्ताची माहिती काढण्याची सूचना या पथकास करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी माहिती घेतली असता असे समजून आले की विजयमाला ह्याचे टोळीतील ऊसतोड मजूर तुळाजीराम उर्फ बबन शिंदे याच्या बरोबर प्रेम प्रकरण सुरू आहे. हे खून प्रकरण यातूनच झाला असल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी विजयमाला निर्मळ आणि बबन शिंदे या दोघांनाही ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडीची उत्तरे दिली, पण पोलिसांपुढे ते फार काळ तग धरू शकले नाहीत. अखेर त्यांनी दत्ता निर्मळ याचा खून प्लॅन करून केल्याची कबुली दिली. यामध्ये आणखी एकाची मदत घेतल्याचे सांगितले. त्याचे नाव रोहन लोंढे असल्याचे सांगितल्याने पोलिसांनी आता रोहन लोंढे यालाही ताब्यात घेतले. या तिघांनाही पोलिसांनी न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने संशयितांना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत पोलिसांनी तीनही आरोपींकडे कसून चौकशी केली. तेव्हा बबन शिंदे याने सगळी हकीकत सांगितली. बबन शिंदे, दत्ता निर्मळ आणि त्याची पत्नी विजयमाला हे एकाच ऊसतोड टोळीत काम करतात. वर्षभरापासून बबन आणि विजयमाला हिचे प्रेम संबंध सुरू होते. सुरुवातीला दत्ता निर्मळ याला याची माहिती नव्हती, पण 2 महिन्यापूर्वी त्याला याची कुणकुण लागली असता त्याने आपल्या पत्नीला याविषयी जाब विचारून हे प्रकरण लगेच थांबव असे सांगितले. पण विजयमाला हिने याकडे दुर्लक्ष केले. ती अजूनही बबनला भेटायची, त्याच्या बरोबर बोलायची. आपली बायको ऐकत नाही म्हटल्यावर दत्ता दारू पिऊन तिला मारहाण करू लागला. ही बाब विजयमालाने बबन याला सांगितले. दत्ता मला नेहमी मारहाण करतो, तू त्याचा काहीतरी बंदोबस्त कर, त्यानंतर आपण दोघे एकत्र राहू असे तिने सांगितले. विजयमाला हिनेच असे सांगितल्याने बबन तयार झाला. घटनेच्या 15 दिवसापूर्वी तो विजयमाला आणि त्याचा मित्र रोहन लोंढे यांची बैठक झाली आणि दत्ताचा काटा कसा काढायचा याची योजना तयार केली. बुधवार दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी बबन शेतात काम करत असलेल्या दत्ताजवळ गेला आणि त्याने आपण दारू पिण्यास जाऊ असे सांगितले. दत्ताही दारू पिण्यास मिळते म्हटल्यावर तयार झाला. बबनने दत्ताला भरपेट दारू पाजली आणि ते दोघे सुळेवाडी येथील तलावाजवळ गेले. जाताना एका हार्डवेअर दुकानातून नायलॉन दोरी व पोते खरेदी केले. तलावाजवळ पुन्हा त्याला दारू पाजली. जास्त दारू पिल्याने त्याला काही सुचेनासे झाले. ते पाहून बबनने दोरीने त्याचा गळा आवळला. तो मरण पावताच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो एका पोत्यात भरला. पोते विहिरीच्या तळाशी जावे म्हणून पोत्यात 20 किलो वजनाचा दगड टाकला. पोते दोरीने बांधून ते विहिरीत टाकून दिले. पोते पाण्याखाली गेल्याने काम पत्ते झाले म्हणून आम्ही दोघे घरी गेलो. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे विजयमालाने पोलीस ठाण्यात दत्ता निर्मळ